मराठी ही माझी आई आहे, माझा वारसा आहे, माझा छंद आहे, माझा अभिमान आहे। मित्रांनो, भाषा म्हणजे केवळ शब्दांचा समूह नाही, भाषा म्हणजे संस्कृतीचा श्वास, इतिहासाची साक्ष आणि भावनांचा प्रवाह। ज्या भाषेत मी पहिल्यांदा आई म्हटलं, ज्या भाषेत माझ्या बाळाची अंगाई घुमते, ती भाषा म्हणजे मराठी। पण मराठीची कहाणी फक्त माझ्यापुरती नाही, ती हजारो वर्षांची परंपरा घेऊन उभी आहे। मराठीचा उगम प्राचीन महाराष्ट्री प्राकृती भाषेत झाला। इसवी सनच्या 8व्या-9व्या शतकात तिचं रूप स्पष्ट दिसू लागलं। तेव्हा मराठी अजून घडत होती, पण तिच्या मुलात सामर्थ्य होते। 12व्या-13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी लिहिली। संस्कृत मधील गीता लोकभाषेमध्ये आणून त्यांनी मराठीला ज्ञानाची भाषा बनवलं। नंतर संत नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी अभंग आणि ओव्यांतून समाजाला विचार दिले। त्यांच्या वाणीतून मराठीला आध्यात्मिक गाभा मिळाला। 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं। त्यांच्या राजकारभारात मराठीला मानाचं स्थान मिळालं। राज्य व्यवहारात मराठीचा वापर सुरू झाला। मराठी फक्त भावनेची भाषा नव्हती, ती प्रशासनाची आणि स्वाभिमानाची भाषा बनली। 18व्या-19व्या शतकात छापखान्यांच्या आगमनानंतर मराठी साहित्याचा विस्तार झाला। 1818 नंतरच्या काळात मराठी वृत्तपत्रांची सुरुवात झाली। 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र काढलं। शिक्षण, समाज सुधारणा, स्त्री शिक्षण या सर्व चळवळींमध्ये मराठी माध्यम बनली। 20व्या शतकात कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर, पु. ल. देशपांडे अशा साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केलं। चला, आपण सर्वजण मराठी अभिमानाने बोलूया, तिला जपूया, समृद्ध करूया। जय मराठी, जय महाराष्ट्र।